श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या मुलाला जर नजर लागलेली असेल किंवा मग तुमची मुलं खूप चिडचिड करत असतील, आजारी पडत असतील किंवा कुठल्याही गोष्टीसाठी हट्टी करत असतील ना, तर तुम्ही आजचा उपाय हा नक्की करून बघा. महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत असा पवित्र दिवस आहे आणि जेव्हा शक्तिशाली दिवस असतात, पवित्र दिवस असतात, त्या दिवशी जर आपण छोटे छोटे उपाय केले ना, तर ते खरंच खूप फलदायी ठरतात. त्यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे महाशिवरात्रीला. बघा, आजकालचं जनरेशन असं आहे ना, छोटे छोटे मुलं असू द्या किंवा म्हणजे प्रत्येकामध्ये इमोशन्स एवढे भरलेले आहेत ना, की काही थोडं म्हणाई गेलं तरी त्यांच्या मनाला लागतं, त्यांना खूप दुःख होतं. त्याच्यामुळे आजकाल पॅरेंट्स मुलांना जास्त दाब देत नाहीत किंवा त्यांना आरडाओरडा करत नाहीत, मारत नाहीत. आपल्या जमान्यामध्ये, आपल्या काळामध्ये वेगळं होतं. आई वडील काय, शिक्षक आपल्याला मारायचे. एक संस्कार देण्याची पद्धत आपल्या वेळेस वेगळी होती आणि आताच्या जनरेशनला वेगळी आहे. स्कूलमध्ये देखील टीचर आजकाल मुलांना मारू शकत नाही. इव्हन मी स्कूलमध्ये गेली होती, मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्या मुलीला ओरडू शकता, तिने जर अभ्यास नाही केला तर तुम्ही तिला नक्की ओरडा, तिला वाटलं तर एखादा फटका द्या तुम्ही. पण टीचर म्हटले आम्ही असं नाही करू शकत, कारण की बाकीचे पॅरेंट्स लगेचच तुम्ही आमच्या मुलाला का ओरडले, आमच्या मुलाला का मारलं, असं बोलत आमच्याकडे येतात. तर असं झालं आहे की खूप पॅरेंट्सला वाटतं की आपल्या मुलाला कोणी ओरडू नये किंवा ते स्वतःही ओरडत नाही आणि त्याच्यामुळेच मुलं खरं तर हट्टी बनत चाललेले आहेत. पण कसंही असू द्या, पॅरेंट्सनी जरी त्यांना खूप लाडात वाढवलं किंवा त्यांना वाटलं की आपल्या मुलांना ओरडू नये, तरी प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलावर कोणाची वाईट दृष्ट पडू नये किंवा तो आजारी पडू नये किंवा त्याच्यातील हट्टीपणा कमी व्हावा, भले न ओरडता व्हावा, पण त्याच्यातील हट्टीपणा कमी व्हावा. आणि या सगळ्यासाठीच तुम्हाला आजचा हा उपाय करायचा आहे, जेणेकरून त्यांच्यामधील सहनशक्ती वाढणार आहे, त्यांना वाईट नजर कोणाची लागणार नाही आहे. तर नक्की हा उपाय करा. खूप फलदायी असा हा उपाय आहे. या उपायासाठी तुम्हाला फक्त एक वस्तू बाहेरून आणावी लागणार आहे. फक्त एक वस्तू. खूप महागाची नाही आहे, काही नाही आहे. थोडी जास्त आणा. घरामध्ये तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही हा उतारा केला तरी चालेल आणि तुम्ही घरावरून देखील हा उतारा करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय लागणार आहे, तर पिवळी मोहरी लागणार आहे. आणि ही पिवळी मोहरी आपल्याला जिथे देवपूजेचं सामान भेटतं, पूजा भंडार असतं, तिथे तुम्हाला ही पिवळी मोहरी इझिली मिळून जाईल. तुम्ही तिथून ही मोहरी घेऊन यायची आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही मोहरी तुम्हाला हातात घेऊन देवघरापुढे बसायचं आहे. उजव्या हातात तुम्हाला ही मोहरी ठेवायची आहे व मोहरी हातात असताना तुम्हाला अथर्ववेदी सूक्त बोलायचं आहे. आणि जर का तुम्हाला हे बोलायला जमत नसेल ना, तरी ठीक आहे. जमत असेल किंवा युट्यूबला लावू शकत असाल तर नक्की लावा, पण नसेल जमत तर तुम्ही ओम नमः शिवाय बोलत बोलत म्हणजे 5 मिनिट तुम्ही ओम नमः शिवाय बोला ते हातात घेऊन. त्यानंतर मग महादेवांना प्रार्थना करा, जी काही तुमची इच्छा आहे. माझी मुलं खूप चिडचिड करत आहेत किंवा त्यांच्यातील सहनशक्ती कमी झालेली आहे, हट्टी आहेत, आजारी पडत आहेत, ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माझ्या मुलापासून दूर होऊ द्या म्हणून. आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी हातात तशीच घेऊन तुम्हाला तुमच्या मुलाला जवळ बोलवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या मुलाजवळ जा आणि त्याच्यावरून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलत बोलत 7 वेळा क्लॉकवाईज आपल्याला उतारा करायचा आहे. व त्यानंतर तुम्हाला घराबाहेर जायचं आहे, उजव्या साईडला जायचं. थोडं दूर जाऊन आपल्याला ही मोहरी टाकायची आहे. पण लक्षात घ्या, आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण हे करत आहेत, तर याचीही काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये. त्यामुळे अशा ठिकाणी टाका की ज्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. एखाद्या एकदम रस्त्याच्या मधोमध टाकू नका. एखाद्या कोपऱ्याला, जिथे रिकामी जागा असेल, जिथे कोणी जात नसेल जास्त, अशा ठिकाणी तुम्ही ती मोहरी टाका. त्यानंतर परत घरी या, परत तुम्ही पाय धुवू शकता, परत तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलावरून हा सेम अशा प्रकारेच उपाय करायचा आहे. तुमचे जेवढी मुलं आहेत त्यांच्यावरून तुम्ही हा उपाय करा. त्यानंतर तुम्ही घरावरून देखील हा उपाय 7 वेळा उतारा करायचा आहे. पण प्रत्येक वेळेस वेगळी मोहरी घ्यायची आहे. तीच मोहरी परत परत किंवा एकदम तुम्ही मंदिरापाशी बसून प्रार्थना केल्यानंतर तीच मोहरी सगळ्यावरून उतारा करून तुम्ही एकदम बाहेर जाऊन टाकत असाल तर हे चुकीचं आहे. प्रत्येकाच्या याच्यावरून तुम्हाला प्रत्येकावरून प्रत्येक 7 वेळा ती मोहरी उतारा करायचा आहे आणि मग उजव्या साईडला जाऊन टाकायची आहे.
बघा, महाशिवरात्री हा दिवस ना माता पार्वती आणि भगवान शंकरांच्या विवाहाचा दिवस मानला जातो. आणि जर का या दिवशी आपण उपवास केले, जप केलं, अभिषेक केला, विशेष काही पूजा केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो. त्यासोबतच या दिवशी ना वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. आणि जर या दिवशी मुलावरून आईने दृष्ट काढली ना, मुलाची आईने दृष्ट काढली ना, तर नक्कीच मुलामधली नकारात्मकता दूर होते. त्यामुळे आईने या दिवशी नक्की मुलावरून श्रद्धेने ओवाळून ही पिवळी मोहरी टाकायची आहे. त्या मुलाला शिवकृपा लाभणार आहे, त्याच्या जीवनातील अडथळे कमी होणार आहेत. त्यामुळे महाशिवरात्रीला हा साधा सोपा उपाय नक्की करून पहा. आणि त्यासाठी नियम हाच आहे की तुमच्या घरामध्ये पाळी, विटाळ, सुतक यातील काहीही असेल तर या दिवशी तुम्ही उपाय करू शकत नाही. पाळी, विटाळ, सुतकमध्ये आपण कुठलेही उपाय करत नाहीत. तेवढे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि नसेल तर नक्की हा उपाय करून बघा. तुमच्या मुलामध्ये तुम्हाला खरंच फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.